पूर्ण शहरात नाताळ सण मोठ्या उत्साहाच्या वातावरणात तथा अन्नदानासह विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला। यावेळी मेथोडिस्ट चर्चचे फादर रेव्हरंड कमलेश पीटर, सॅमसन जेम्स, जॉन बनियन, डेव्हिड दाभाडे, साहेबराव पिल्लेवाल, साई निमलू, डेव्हिड जेम्स, वर्षा पाटोळे, सुधा सोनकरे, डायना जॉन, डेंजामिन फुलकरे सह आदींनी नाताळ सण यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले। प्रारंभी दिनांक 23 डिसेंबरच्या रात्रभर घरोघरी बातमी देण्यासाठी गाणे गात जवळपास 50 ते 60 लहान बालकापासून तर आबालवृद्धापर्यंतांनी शहरातून शोभायात्रा काढली। तर 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस निमित्तानं चर्चमध्ये सकाळी 10 ते 12 पर्यंत गीत, बायबल वचनांसह केक कटिंगचा कार्यक्रम संपन्न झाला। तर एकमेकांना शुभेच्छा नाताळाच्या निमित्तानं आपण सगळ्या तर रेल्वे स्थानकावर गेल्या 22 वर्षापासून नाताळ सणाच्या निमित्तानं कदमदादा हे अन्नदानाचा कार्यक्रम करतात। काय वैशिष्ट्य काय कार्यक्रम देवाने जगात एवढी प्रीती केली, त्याने आपला एकुलता एक पुत्र या जगासाठी गेलेला आहे। देवाचा उद्देशच हा होता की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवी त्याचा नाश होऊ नये, तर त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त होईल। याकरता हा नाताळ सण आम्ही साजरा करतो आणि आम्हीपासून सर्व जाती धर्म एकत्रित येऊन या उत्साहाने अन्न वाटप करतो, अन्न दान करतो आणि गोरगरिबांना याचा म्हणजे लाभ घेता येते। यामुळे आमचा मित्रपरिवार सर्व याच्यामध्ये आनंद प्राप्त होतो। त्यानिमित्त आम्ही सर्व जनतेला मित्रपरिवाराला सर्वांना आम्ही शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज नाताळ सण आहे। गेल्या 2024 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताचा जो जन्म झालेला आणि त्या जन्माच्या वेळी जो आनंद लोकांनी व्यक्त केलेला, तोच आनंद आज आपण पाहत आहोत की आज 2024 वर्षानंतर देखील त्याच जोश, त्याच आनंदामध्ये आणि त्या उत्साहामध्ये आज लोक आले आणि येशू ख्रिस्ताचा जन्म आम्ही सेलिब्रेट केला, साजरा केला, केक कापला, लेकरांनी डान्स केला, भक्ती झाली। आणि आजचा जो ख्रिसमस आहे त्याचा जो संदेश आहे, नाताळाचा जो संदेश आहे तो यासाठी आहे की येशू ख्रिस्ताचा जो जन्म झालेला तो खऱ्यामध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी झाला। असं नाही की फक्त ख्रिश्चन लोकांसाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी झाला आहे। कारण की येशू ख्रिस्ताचा जो जन्म झाला तेव्हा जे मागासवर्गीय लोक होते, ज्या लोकांना कोणी ओळखत नव्हतं, जे लोक धिक्कारलेले लोक होते, फक्त ते लोक येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळी आलेले आणि येशू ख्रिस्ताच्या त्या जन्माच्या द्वारे त्यांनी हे सिद्ध केलं की त्याच्यासाठी सर्व लोक समान आहेत। कोणी उच्च, कोणी नीच, कोणी पैसावाला, कोणी गरीब, हे सर्व प्रभू येशू ख्रिस्तासाठी समान आहेत। आणि म्हणून आज प्रभू येशू ख्रिस्ताची जी शिकवण त्यांनी आपल्याला दिली की आपण देखील समाजामध्ये राहत असताना आपण प्रत्येकाला, प्रत्येक व्यक्तीला एक नजरेमध्ये बघावं। प्रत्येकाने ज्याच्याकडे जास्त आहे त्यांनी ज्याला नाही त्याला द्यावं। एका प्रत्येक समाजाने दुसऱ्या समाजाला पकडून ठेवावं आणि अशा प्रकारे आपल्या शहरामध्ये, आपल्या देशामध्ये, आपल्या जगामध्ये आपण शांती प्रस्थापित करावी। आपण सर्व एकत्र मिळून माणुसकीला आपण वर उचलूया। आपण जे गरीब लोक आहेत विशेष करून अशांची काळजी घ्यावी आणि विशेष करून आपल्या सर्व जेवढेही वेगवेगळे जे धर्म आहेत, वेगवेगळे जाती आहेत, आज एक होण्याची गरज आहे। आज सर्वांना आपल्याला एक होण्याची गरज आहे। कारण की आताच्या वेळी आपण पाहत आहोत की वेगवेगळे पॉलिटिक्स आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत, परंतु सर्वात महत्त्वाचं जी जनता आहे, महत्त्वाचं जे समाज आहे, हे सर्व जेव्हा एकत्रित येतो आणि आपण अशा प्रकारे जेव्हा सेलिब्रेट करतो त्यावेळी घरामध्ये आनंद होतो। घरामध्ये सर्व आई, बाप, लेकरू सर्व एकसाथ आल्याने जसा आनंद होतो तसे सर्व समाज एकसाथ आल्याने आनंद होतो आणि तोच आनंद प्रत्येक जगामध्ये व्हावा ही माझी इच्छा आहे। या ख्रिसमसच्या द्वारे माझी एकच इच्छा आहे की प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये ख्रिस्ताचा जन्म व्हावा आणि प्रत्येकाने माणुसकी हे पकडून एकमेकांना आधार द्यावा। सगळ्यांना हॅपी ख्रिसमस।